खालापूर चौक येथील आदर्श मित्रमंडळ कोल्हापूर पेठचा सुवर्ण महोत्सव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला। यावेळी रक्तदान, आरोग्य शिबिर, भजन, कीर्तन, आदिवासी नृत्य, सोंगी भारूड असे उपक्रम पार पडले। शासकीय आणि पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांना आरतीचा मान देण्यात आला। सत्यनारायण महापूजा, महिला हळदी कुंकू, ज्योत्स्नाई संगीत भजन ग्रुप पेण यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला। 50वे वर्ष असल्याने 50 दिव्यांची ओवाळणी आणि 50 प्रकारच्या मिठाई, फुलं, फळे असा नैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला। विसर्जनावेळी चौक प्रभारी विशाल पवार यांनी श्रीफळ वाढवून मिरवणुकीस सुरुवात केली। मयूर नाईक लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या तालावर गणेश भक्त, महिला आणि लहान मुलांनी ठेका धरत वाजत गाजत फटाके, गुलाल, लाइटिंगच्या आतिषबाजीसह मिरवणूक काढली। लहानग्यांनी कार्टूनसोबत धमाल मस्ती केली। मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि आदर्श मित्रमंडळ परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता। निरोप देतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी अशी याचना करीत आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला असा जयघोष करत नागोठणे शहर आणि परिसरातील अनंत चतुर्दशीच्या 220 खासगी आणि 8 सार्वजनिक गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला। अनंत चतुर्दशीच्या बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी पावसानं पूर्णपणे विश्रांती घेतल्याने नागोठण्यातील अंबा विसर्जन घाट गणेश भक्तांनी फुलल्याचं यावेळी पाहायला मिळालं। यावेळी अंबा घाटावर विसर्जनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दानशूर व्यक्तिमत्व, लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे 75व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने भाजप युवा मोर्चा खालापूरच्या वतीनं वावरले येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्याप्रसंगी स्वकष्टाने मेहनत करून समाजाचे काम करा, गोरगरीब जनतेला समजावून घेऊन त्यांना मदत करा, आपल्या वयाने नाही तर कार्याने आपली ज्येष्ठता सिद्ध करा असे आवाहन लोकनेते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले। गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्थी गणेश विसर्जनाचे वृत्तांकन करत असताना रायगड जिल्ह्यातील पत्रकार विकास मिरगणे यांना मुंबईत पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यानं मारहाण केल्याची घटना घडली। पोलिसांनी पार्किंगच्या कारणावरून पत्रकार विकास मिरगणे आणि कॅमेरामन नितीन बोढारे यांच्याशी वाद घातला। यावेळी विकास मिरगणे यांनी पोलिसांना सांगितलं की ड्रायव्हर आला की लगेच गाडी काढतो। तरीही सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम आबाजी नाईक यांनी वाद घालत धावत येऊन गाडीत बसलेल्या विकास मिरगणे यांना जोरदार कानशिलात लगवल्याचे आरोप होत आहेत। तमाम शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवसेना उरण शहर शाखेत आणि मासाहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर आणि उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। तसंच उरण तालुक्यातील आणि शहरातील तमाम शिवसैनिकांनी उरण शहर शाखेत येऊन भावपूर्ण आदरांजली वाहिली। याप्रसंगी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। यावेळी शहर प्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे यांच्यासह मान्यवर, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या। ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्या प्रथम स्मृतिदिनी श्री क्षेत्र 21 गणपती येथे थंड पाण्याच्या कूलरची व्यवस्था करण्यात आली। सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीताताई पालरेचा यांच्यातर्फे देण्यात आलेल्या कूलरचे उद्घाटन सुभाष ओसवाल आणि प्रकाश देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं। या कूलरचा लाभ सभोवतालच्या 11 गावातील नागरिकांना होणार असल्याने या सेवाभावी उपक्रमाचं कौतुक होतंय। यावेळी प्रकाश देसाई म्हणाले की वसंतराव ओसवाल एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं। त्यांनी अल्पसंख्याक समाजातून येऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रात प्रभावीपणे उमटवला। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले। 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाभरातील 17 शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे। शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना उत्तम कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं। उरण तालुक्यातील पिरकोन गावचे सुपुत्र शिक्षक अजित जोशी यांना रायगड जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार असल्याचं जाहीर झालं आहे।
पंचशील बौद्धजन सेवा संघ तसंच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 841, पंचशील महिला संघ गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असा वर्षावास कार्यक्रम गेल्या आयोजित केला जातो। पंचशील बौद्धजन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विकास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विभागातील 32 गावांचा प्रवचन मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे। तक्षशिला बुद्धविहार चापडी येथे वर्षावास मालिकेचे 9वे पुष्प गुंफण्यात आले। यात पत्रकार गौतम जाधव यांनी बौद्ध धर्मातील अनेक उदाहरणं देत अंधश्रद्धा आणि 22 प्रतिज्ञा यांचा अर्थ उपस्थितांना समजावून सांगितला। चौक आणि परिसरातील गावात काही मोजकेच गणपती बाप्पा 10 दिवस विराजमान होते। काही दरवर्षी 10 दिवस विराजमान ठेवतात तर काहींचे नवसाचे गणपती बाप्पा विराजमान होते। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गणरायांना निरोप देण्यात आला। शांत आणि सुंदर संगीत सुरू होतं। अनेकांनी हातगाडी तर काहींनी कारने गणरायांना निरोप दिला। यावेळी लहान मुलांपासून वडीलधारी माणसे निरोप देण्यास मिरवणुकीत होती। चौक येथे ग्रुप ग्रामपंचायत यांनी विसर्जन व्यवस्था आणि निर्माल्य संकलन केलं होतं। यावेळी चौक पोलीस प्रभारी विशाल पवार यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।